शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या। बालसंगोपन योजनेतील जाचक अटी रद्द करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी। बालसंगोपन योजनेतील जाचक व अनावश्यक अटी रद्द करून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ सुलभपणे मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप आप्पा कदम यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केलं। प्रदीप आप्पा कदम यांच्याकडे अनेक महिलांनी बालसंगोपन योजनेतील त्रुटी व अडचणी मांडल्या होत्या। त्याची दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याच्या सूचना केल्या होत्या। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अमीर पठाण, पद्मभूषण विखे पाटील, कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शिंदे, पलूसचे युवा नेते तुषार सूर्यवंशी, महिला आघाडीच्या सरिता कुंभार, आशा गायकवाड, शोभा वडुलकर, आयशा मुल्ला, रुक्साना मुल्लानी यांच्यासह महिला व कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं। निवेदनात म्हटले आहे की बालसंगोपन योजना ही निराधार महिलांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणारी महत्त्वाची योजना आहे। मात्र यंदा लाभ मिळवण्यासाठी अनेक नवीन आणि जाचक अटी लागू करण्यात आल्याने पात्र लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध असतानाही आधार कार्ड मागवणे, शाळेच्या बोनाफाईड प्रमाणपत्र असतानाही जन्म दाखला मागणे, पालकांचे फिटनेस प्रमाणपत्र असतानाही पाल्याचे स्वतंत्र फिटनेस प्रमाणपत्र मागवणे, परित्यक्त्या महिलांना प्रतिज्ञापत्राऐवजी अन्य कागदपत्रांची सक्ती करणे, तसेच तलाट्याच्या दाखल्याऐवजी तहसीलदारांचा दाखला अनिवार्य करणे या अटी लाभार्थ्यांसाठी वेळखाऊ आणि खर्चिक ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। याशिवाय पालकांच्या आधाराशी संलग्न बँक खाते असताना बालकाचे स्वतंत्र आधार लिंक बँक खाते मागवणे, तसेच आधार कार्ड, शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि शाळेची कागदपत्रे उपलब्ध असतानाही आदिवास डोमिसाईल प्रमाणपत्राची सक्ती करणे अनावश्यक असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे। बालसंगोपन योजनेचा लाभ सर्व पात्र व गरजू लाभार्थ्यांना कोणताही अडथळा न येता मिळावा यासाठी अनावश्यक कागदपत्रांची अट रद्द करावी, नियमामध्ये आवश्यक शिथिलता आणावी आणि अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे।